नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूपच मस्त अशी रेसिपी बनवतो आहे. यासाठी आपण एक वाटण तयार करूया. तर आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक कांदा असा मोठे तुकडे करून घातला आहे. यानंतर एक कच्चा बटाटा मी सोलून असा पाण्यामध्ये ठेवला होता, त्याचा रंग बदलू नये म्हणून तोही घालायचा आहे. याबरोबरच यामध्ये 5 ते 6 पाकळ्या लसूण घालायचा आहे. यानंतर थोडंसं आलं घातलं आहे. अर्धा चमचा इथे जिरं घालायचं आहे. आणि हिरवी मिरची घालायची. इथे मी 2 मिरच्या घेतल्या आहेत. आता याची पाणी न घालता पेस्ट करून घ्यायची आहे. बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. ही पेस्ट आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये 1 कप रवा घालायचा आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. आता ज्या कपाने मी रवा मोजून घेतला होता, त्याच कपाने इथे 1 कप पाणी घ्यायचं आहे. तर 1 कप रव्यासाठी 1 कप पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. हे आता मिक्स करून घेऊया. रवा आणि पाणी सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे असं मिक्स करून घेतलं आहे. हे आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे. रवा घातला आहे तर तो फुलला पाहिजे. तर यावरती मी आता झाकण ठेवते आणि 10 मिनटं हे आपण बाजूला ठेवून देऊया. तर आता साधारण 10 मिनटं झाले आहेत. तर हे आधीपेक्षा आता घट्ट झालं आहे. रवा छान फुलला आहे. आता इथे गॅसवरती मी एक पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये जे आपण मिश्रण तयार केलं ते सगळं घालायचं आहे. आणि आता हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तर हे लगेचच घट्ट व्हायला लागतं. रवा सगळं पाणी शोषून घेतो. जसं जसा रवा शिजेल तसं हे घट्ट होईल आणि याचा गोळा तयार होईल. तर अजिबात जास्त वेळ लागत नाही, लगेच हे होतं. तर पहा, याचा असा गोळा तयार झाला आहे. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तर हे खूपच गरम आहे, आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर थोडंसं हे आपण कोमट करून घेऊया. पूर्ण थंड करू नका, नाहीतर रवा ड्राय होईल आणि मग आपल्याला मळता येणार नाही हे. आता हे थोडंसं कोमट झालं आहे. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालते आहे. यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे, त्यामुळे लाल तिखट कमी प्रमाणात घालायचं आहे. यानंतर अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे. यानंतर पाव चमचा हळद घातली आणि यामध्ये मी मीठसुद्धा घातलं आहे. आता इथे मी ओवा घालते. पाव चमचा ओवा घातला आणि भरपूर कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया. तर खूपच मस्त अशी रेसिपी आहे. हा आपला पिठाचा गोळा जो तयार होईल, याच्या आज आपण टिक्क्या बनवणार आहोत. पण याच पिठाचे तुम्ही पराठेसुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही पुऱ्यासुद्धा बनवू शकता. तर हा असा गोळा मी मळून तयार करून घेतला आहे. खूपच झटपट होणारी रेसिपी आहे आणि साहित्यसुद्धा घरी आपल्या उपलब्ध असतं. असंच सगळं साहित्य यामध्ये वापरलं आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. यामध्ये जी आपण पेस्ट टाकली त्यामुळे या रेसिपीची चव खूपच मस्त लागते. याचा आता असा गोळा घेऊया आणि याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. टिक्कीचा आकार द्यायचा आहे. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता. याला थोडंसं पोळपाटावर थापून तुम्ही कटरनी कट करून, कुकी कटरने कट करून हवा तो शेपसुद्धा या टिक्कीजला तुम्ही देऊ शकता. इथे मी असं गोल बनवून घेते. तर इथे अशा टिक्क्या मी तयार करून घेतल्या. तर आज आपण या शॅलो फ्राय करणार आहोत, पण तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता.
तर इथे मी पॅन गरम करत ठेवला. यामध्ये साधारण 2 मोठे चमचे तेल घातले. तर यामध्ये या टिक्क्या घालायच्या आहेत. संध्याकाळच्या वेळेस जर काहीतरी चटपटीत असं खायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. खूपच कमी वेळामध्ये रेसिपी तयार होते आणि जास्त मेहनतसुद्धा नाही आहे ही रेसिपी करायला. यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या घालून आणखी याला चविष्ट बनवू शकता आणि पौष्टिकसुद्धा बनवू शकता. तर इथे पहा मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आला आहे. तर या टिक्क्या आता आपण काढून घेऊया. ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. खूपच मस्त अशी रेसिपी आहे. तर इथे मी सगळ्या टिक्क्या काढून घेतल्यात आणि मी इथे टोमॅटो केचपबरोबर सर्व केल्यात. तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर या सर्व करू शकता. चवीला खूपच मस्तच लागतात. अगदी सॉफ्ट आहेत पहा, वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होतात. आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.